श्रीरामपूर शहरातून एक महत्त्वाची राजकीय आणि सामाजिक घडामोड समोर आली आहे। शासकीय उपजिल्हा ग्रामीण रुग्णालय सल्लागार समितीवर सामाजिक कार्यकर्ते अभिजित लिप्टे पाटील यांची निवड करण्यात आली आहे। आमदार हेमंत ओगले यांच्या शिफारशीनुसार आणि नगराध्यक्ष करणदादा ससाणे यांच्या सहकार्याने ही निवड निश्चित करण्यात आली असून नुकतेच अभिजित लिप्टे यांना निवडीचे अधिकृत पत्र प्रदान करण्यात आले। सामाजिक क्षेत्रात सक्रिय असलेल्या अभिजित लिप्टे यांनी विविध सामाजिक उपक्रम, युवकांसाठीचे कार्यक्रम आणि जनसंपर्कातून शहरात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे। त्यामुळे त्यांच्या निवडीचे शहरात स्वागत होत आहे। दरम्यान या सल्लागार समितीवर नगरसेविका प्रणिती चव्हाण, अशासकीय संस्था प्रतिनिधी रवींद्र खिल्लारी, सामाजिक कार्यकर्त्या रुपाली भागवत, गटविकास अधिकारी सुभाष मस्के, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता बापूसाहेब वराळे, सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन अधिकारी मच्छिंद्र कोते, तालुका वैद्यकीय अधिकारी मोहन शिंदे आणि वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर दीपक परदेशी यांचीही निवड करण्यात आली आहे। ही समिती रुग्णालयातील आरोग्य सुविधा, नागरिकांच्या समस्या आणि वैद्यकीय सेवांबाबत प्रशासनाला मार्गदर्शन करणार आहे। त्यामुळे समितीच्या माध्यमातून रुग्णालयाच्या कामकाजात अधिक सुधारणा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे। अभिजित लिप्टे यांच्या निवडीनंतर जिल्हा काँग्रेस कमिटी, युवक काँग्रेस कमिटी, श्रीरामपूर दहीहंडी उत्सव समिती तसेच शहरातील मित्र परिवाराकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे। श्रीरामपूरमधील सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात या निवडीची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे। करायचं आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन, जनसामान्यापर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज, आवाज जनतेचा। बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर।